जय श्रीराम. संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर इथून जाणाऱ्या रोडवर एअरपोर्टजवळ आपण एक गोमांसाची आयशर पकडली आहे. या आयशरमध्ये किमान नाही तर जो आपण काटा केलेला आहे रीतसर, याच्यात सुमारे 14 टन गोमांस सापडलेलं आहे. आज सकाळी 8:30 वाजता ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर सदर गाडी रीतसर पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेली. तिथं FIR दाखल करायचं काम झालं आणि त्याच्यानंतर आपण हा जो परिसर आहे या परिसरात येऊन ही गाडी आत्ता आपण डंप केलेली आहे. ह्या गाडीमध्ये 14 टन गोमांस भरलेलं आहे. एवढं गोमांस एका आयशरमध्ये भरू शकतात ही पहिल्यांदाच आपल्याला कळालेलं आहे. तर संगमनेर शहरात गेल्या 5 दिवसापासून अशा 4 कारवाया झालेल्या आहेत. ज्या कारवायांमध्ये 5 दिवसापहिले 2 पिकअप पकडण्यात आल्या. त्याच्यात जवळजवळ 40 गोवंश लहान लहान वासरं पकडण्यात आले. त्यानंतर झालेली एक कारवाई ती म्हणजे आयशर, जी कत्तलखान्यावर रेड झाली त्यात एक आयशर पकडण्यात आली आणि त्या आयशरमध्ये 1750 किलो गोमांस दाखवण्यात आलं. त्याच्यानंतर परत एक काल रात्री कारवाई झाली. त्या कारवाईमध्ये एक पिकअप पकडण्यात आली आणि त्या पिकअपमध्ये 600 किलो गोमांस पकडण्यात आलो. पण आज जेव्हा आपण रीतसर बघतो की आपण एक आयशर पकडली आणि आयशरमध्ये जर 14 टन गोमांस बसत असेल तर परवा झालेली जी आयशरची कारवाई आहे त्याच्यात 1750 किलो गोमांस कसं होतं. म्हणजे एका पिकअपमध्ये भरलेल्या पिकअपमध्ये जर तिचं रीतसर वजन केलं तर 14 टन गोमांस बसतं आणि एक दुसरी आयशर जी पकडल्या गेली त्या आयशरमध्ये फक्त 1750 किलो गोमांस पकडल्या जातं. हा जो काही प्रकार आहे हा सगळा संशयास्पद प्रकार आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हापासून गोवंश हत्या कायदा लागू झाला म्हणजे 2014 पासून ते 2024 पर्यंत या 10 वर्षात आमच्या माहितीनुसार पोलिसांनी एकहीदा रीतसर कारवाई केली नाही. रीतसर वजन काट्यावर जाऊन गाडीची मोजमाप केलं नाही. त्यामुळं या पहिल्याच्या झालेल्या सगळ्या कारवाया ह्या संशयास्पदच आहेत असं मला वाटतं. आज झालेली वारंवार असं पकडलं जातं, वारंवार या कारवाई केल्या जातात. याच्यात काय कोणाचा हात आहे असं वाटतं का? हा प्रश्न आता गौड बंगालच आहे. कारवाया होतात पण आमचा सरळ आरोप आहे कारवाया थातूरमातूर होतात. जे मेन कत्तलखान्याचे चालक आहेत त्यांना रीतसर सोयीस्कर रित्या बगल दिल्या जाते, त्यांना सोडलं जातं आणि ह्या कारवायांमध्ये फक्त पंटर जे थोड्याशा पैशासाठी जेलमध्ये बसायला तयार असतात अशा पंटरांवरच कारवाई केलेली जाते. आणि संगमनेरमध्ये मेन कत्तलखाने जे चालवतात 1 नाही 2 नाही तर 4 कत्तलखाने आहेत. वारंवार पोलिसांना रीतसर गुगल मॅप दिला जातो, रीतसर गल्ली नंबर सांगितल्या जाती, रीतसर एरिया सांगितला जातो, रीतसर कॉलनी सांगितल्या जाती. एवढी सगळी माहिती पोलिसांना पुरवून सुद्धा एकही कारवाई योग्य दिशेने होत नाही. थातूरमातूर कारवाई होती आणि पंटरांवर कारवाई केली जाते. यापुढील भूमिका काय? यापुढील भूमिका हीच राहील की आजपर्यंत ज्या काही 2014 ते 2024 पर्यंत ज्या काही रीतसर कायद्याच्या अंतर्गत ज्या कारवाई झाला त्या कायद्याला कोर्टात चॅलेंज देण्यात येईल आणि रीतसर त्याची माहिती मागून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. ही घटना घडल्यापासून आम्ही पोलिसांना मदत केली. पूर्णपणे गावाने साथ दिली. पूर्णपणे गाव पाठीशी उभं राहिलं. डिपार्टमेंटला कोणत्याही गोष्टीची अडचण येऊन नाही. GCB पाहिजे GCB आला. सगळ्या गोष्टी मदत करून डिपार्टमेंटांनी काही जनतेला आदर केला पाहिजे. जनतेला उलटं जवळ धरलं पाहिजे. गुन्हेगारांना सजा दिली पाहिजे. गरीब जनतेला उलटी धमकी देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं नाही करायला पाहिजे. कारण इथून पुढं जर अशा घटना घडल्या तर सामान्य जनता पुढे येऊ शकत नाही. गुन्हेगार ते गुन्हे वाढत राहणार. गुन्हे तकलीफ जास्त गुन्हा क्राईम तयार व्हायला जास्त. आणि जे स्थानिक लोक जे मदत करताय ते बी पुढे येत नाही अशा धमकीमुळं हा प्रकार घडू राहिला जास्त करेल. तर पोलिसांनी प्रशासनाचे लक्ष घालावा आणि याला थोडंसं पाठबळ करावा. स्थानिक जनतेने जर काही गोष्टी जर सहकार्य जर केलं तर त्याला दमदाटी होती, त्याला तकलीफ होती. यापुढे आज लक्षात आलं आम्ही 100% पुढे येऊन आम्ही रोखवायचा प्रयत्न करणार. जेवढं आमचं साम्राज्य आम्ही तयार करणार. आम्ही कोणत्याही गोष्टीला सामोरं जायची आमची तयारी आहे.